नमस्कार मंडळी, हा जो राजुरीमध्ये आज जो महिला मेळावा आहे या ठिकाणी तुफान गर्दी झालेली आपल्याला दिसून येत आहे। नेमका मेळाव्याची सुरुवात आता होत आहे, नेमकं सुरुवातीची काय परिस्थिती आहे, काय किती महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, काय कसं नियोजन केलेलं आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। काय सांगता येईल आज जो हा मेळावा सुरू आहे, काय नियोजन आहे, किती महिलांचे एकंदर या ठिकाणी असं काय काय प्लॅनिंग केलं? आता तसं पाहायला गेलं तर नियोजन केलं होतं 5 ते 6 हजार महिलांचं, पण आता ही जी गर्दी पाहिली आम्ही जवळजवळ 50 ते 60 टेबल लावली होती। त्याच्यामुळे जवळजवळ आमचे कार्यकर्ते आणि जे स्वेच्छेने तयार झाली होती ती अशी सगळी लोक आली आणि आता नियोजन म्हणजे पूर्णपणे आम्हाला असं वाटतंय का आपल्या आटोक्याच्या बाहेर जाते, पण तरी सुद्धा सगळी लोक अजून थांबू नये। प्रत्येक महिलेला वाटतंय का स्नेहलताई आपल्या घरापर्यंत आल्या होत्या, त्यांच्या हाकेला एक ओ द्यायची म्हणून सगळेजण इथं आलेले आहेत। आणि आता पाहतोय तर अगदी बाहेरची लोक जरी आलेली आहेत तरी कोणीही अगदी स्वेटर त्यांना जी काही वस्तू आहे ती सगळी मिळत आहे जागच्या जागी आणि अतिशय आनंदमय वातावरण झाले। एक वेगळ्या प्रकारची जत्रा झाली आहे, अशी जत्रा या पंचक्रोशीत ही पहिल्यांदाच दिसत आहे। आणि बघा आतापर्यंत 50 टेबल लावून झालेले, 50च्या नंतर अजून 10 टेबल लावलेले, 10 टेबल लावून आता जिथपर्यंत लाईटचा दिवा आहे किंवा जिथपर्यंत प्रकाश जाईल तिथपर्यंत नोंदणी चालू आहे। आणि आता नोंदणी चालू झाल्यानंतर आता जे काही नियोजन केलं होतं आपण रजिस्ट्रेशनचं, ते रजिस्ट्रेशनचं नियोजन आता चाललंय रस्त्यापर्यंत। आणि आपण बसायचं जे नियोजन केलं होतं, जो त्यांचा स्टेज होता, स्टेज पासून तुडुंब गर्दी भरलेली आहे। आता कदाचित आपल्याला शेजारचं मंगल कार्यालय अजून घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये महिलांना यात सामावून घ्यावं लागेल। सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर अगदी हास्य आहे, त्यांना अगदी माहिती आहे का आता स्नेहलताईंनी बोलवले। स्नेहलताईंनी पर्सनली सगळ्यांना फोन केलेले आहेत, वल्लभ सर आलेले आहेत, नाना आलेले आहेत, भाऊ आलेले आहेत, सगळं कुटुंबीय अगदी त्यांच्या हाकेला धावून आलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा हा प्रतिसाद आधी उदंड दिसत आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, आनंद आहे। जेवण काय आहे काय नाही त्याची कोणालाही चिंता नाहीये, इथं कार्यक्रमाला आलेलो आहे, आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला जी भेटवस्तू मिळेल ती मिळेल काय माहित नाही, पण स्नेहलताईंनी बोलवले म्हणून सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत। काय नियोजन आहे, काय लकी ड्रॉ मध्ये काय दिलं जाणार आहे, काय कसं प्लॅनिंग केली? आता लकी ड्रॉ मध्ये अगदी तुमच्या स्कूटी पासून नेकलेस पासून फ्रीज पासून तर वेगवेगळे जवळजवळ 125 बक्षीस आहे। आणि जी महिला रजिस्ट्रेशन करेल त्या प्रत्येक महिलेला या ठिकाणी एक गिफ्ट आहे, मग ते गिफ्ट देण्यासाठी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करतोय आपण। आता आधार कार्ड पाहून सगळ्यांना रजिस्ट्रेशन चालू आहे, काहींकडे मोबाईल नंबर आहेत, काहींकडे मोबाईल नंबर नाहीये, पण तरी सुद्धा स्नेहलताईंनी सांगितले एखाद्या महिलेकडे किंवा वृद्ध महिलेकडे जर आधार कार्ड नसेल किंवा असेल पण ती कार्यकर्त्याच्या कोणाच्या तरी ओळखीची आहे तर त्यांना कोणालाही लाभ न देता घरी पाठवायचं नाही, कारण की हे सगळे जे आलेले आहे हे आपल्यासाठी आलेले, कुणीही या ठिकाणी महिला काहीही न घेतल्याशिवाय जाणार नाही। आणि तेही सोडून परत त्यांना जेवणाची व्यवस्था करून बसचे नियोजन केलेलं आहे। बस सुद्धा आता मोठ्या प्रमाणात मध्ये या ठिकाणी आलेले आहेत, पण आता बसच्या नियोजनापलीकडे लोकांनी स्वतःची वाहनं आणलेली आहेत आणि आता ही वाहनांची गर्दी जर आपण पाहिली, माणसांची गर्दी एकीकडं आणि वाहनांची गर्दी एकीकडं, अगदी तुडुंब भरलेलं आहे सगळं। आपण पाहतोय की जवळजवळ 7चं काय झालं, आपण 6चा टायमिंग दिला होता पण आपण 7:30 पावणे 8 झाले जवळजवळ, अजून महिलेचा लोंढा येत चालूच आहे। अजूनही काही ठिकाणी अजूनही बाहेरच्या गाड्या येण्याच्या बाकी आहेत। बेल्लेमध्ये आता फोन आला होता की आमच्या 50 महिला आहेत, आमच्यापर्यंत गाडी आता एक 10 मिनिटांमध्ये येणार आहे, आम्ही येईपर्यंत रजिस्ट्रेशन चालू ठेवा। आम्ही सांगितलेलं रजिस्ट्रेशन चालू आहे। त्याच्यानंतर इकडे लवण खालचं लवण जे आहे वरचं लवण आहे तिकडे सुद्धा महिला आहेत, त्यांनी फोन केलेले आहेत, फोन येतात, काही वेळेस स्नेहलताईंना येत आहेत, काही वल्लभ सरांना येत आहेत, नानांना येत आहेत, हे सगळी लोक सांगतायत तुम्ही थांबा, तुमचं नियोजन जे आहे ते चोख होईल, जोपर्यंत या ठिकाणी महिला येत नाही तोपर्यंत आपण कार्यक्रम चालू करणार नाहीये। त्यामुळे अगदी सगळ्यांना सगळे बेनिफिट देण्याचं या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं आहे आणि ही सगळी जीवाची माणसं आहे ही इथं आल्यामुळे त्यांना फार आनंद झालाय आणि यांनाही फार आनंद झालाय, सगळं आनंदमय वातावरण आहे। वल्लभ शेळके मित्र परिवार जो आहे अचूक नियोजन करतं। आपण मागे पाहिलं की जी पंढरपूर वारी तुम्ही ठरवली होती, 1 नंबरचं नियोजन, अचूक नियोजन झालं असं म्हणणं आहे, आता ही कसं नियोजन चालू? आता हे नियोजन अचूक आहेच, परंतु या अचूक नियोजनामध्ये म्हणजे मागच्या वेळेस आपण समजा 2-3 हजाराचं नियोजन केलं होतं, आता हे 5-6 हजाराचं केले। हे 6 हजाराचं नियोजन कधी पार झालं काही कळलंच नाही, पण तरी सुद्धा आता जे नियोजन आहे हे जे या ठिकाणचे नागरिक आहेत किंवा या सगळ्यांची जनता आहे यांनीच ते सगळं चालू केलेलं आहे आणि ते सुद्धा आता सगळ्या सहकार्याच्या भूमिकेत आहेत। त्यामुळे कुणी असं मला आता हे मिळालं नाही मी निघून जातो असं नाही, अजूनही सगळेजण थांबून आहेत। म्हणजे लग्नाला सुद्धा एवढी गर्दी नसती, घरच्या तेवढी लग्नाला गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि हे अशीच गर्दी अजूनही वाढणार आहे। पण जोपर्यंत सगळ्या महिलेचं रजिस्ट्रेशन होत नाही, सगळ्यांना आपण त्या ठिकाणी बसवत नाही, तोपर्यंत कार्यक्रम सुद्धा सुरू होणार नाही असं सांगण्यात आलेले आहे आयोजकांकडून। वल्लभ शेळके सर मित्र परिवार यांची पूर्ण टीम अगदी त्यांची दमछाक झालेली आहे, म्हणजे आता आमची सगळी टीम इथं आहे, कार्यकर्ते असू द्या किंवा
आता काय आले, कार्यकर्त्यांची संख्या वाढलेली आहे याच्यामध्ये, का आता आम्हाला वाटतं ते आमच्या बाजूने एक 50-60 कार्यकर्ते आहे, पण ते 50-60चे 150वर कधीही ओलांडून गेले ते काही कळलेलंच नाही. त्यामुळे अगदी नियोजन व्यवस्थित चालू आहे, लोक पण सहकार्य करत आहेत, अगदी चांगली भूमिका सगळ्यांची आहे. आपण पाहतोय की इथं तुफान गर्दी झालेली आहे, नियोजन केलं त्यापेक्षाही डबल इथं महिला आलेल्या आपल्याला दिसतात, परंतु कोणतीही महिला या ठिकाणी तिथला कार्यक्रम झाल्याशिवाय आपण सोडणार नाही असं या ठिकाणी दिसतं. रामदास सांगळे, एक्सप्रेस, राजूर.